हॅलो गाईज, आज बनवतो आपण सुकी कोलंबी. त्यासाठी लागणारं साहित्य 300 ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे आपण. तसंच 2 चिरलेले कांदे, चिंचेचं गूळ, त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडंसं हळद, ठेचलेलं लसूण, मीठ आणि 2 चमचे तिखट. चला करूया आपण सुकी कोलंबी. त्यासाठी आपण पहिले घेऊया कढई, त्यात टाकूया थोडंसं तेल आणि गरम करायला ठेवूया. आता थोडंसं तेल तापू देऊया आणि मग टाकूया त्यात ठेचलेला लसूण, अशा ठेचलेला लसूण आपण टाकलेला आहे आणि तो आता परतवून घ्यायचा आपल्याला थोडासा तांबूस होईपर्यंत. जास्त तांबूस होऊन द्यायचं नाहीये, थोडंसंच होऊन द्यायचं, नाहीतर चव बिघडणार. कांदा चिरलेला जो आपण मगाशी चिरून घेतलाय, आणि आता कांदा आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. मस्तपैकी तो कांदा लाल व्हायला पाहिजे, त्यासाठी त्याला मस्तपैकी भाजायचे. जसं लसूण आपण भाजून घेतलंय तसंच कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा लवकर लाल होण्यासाठी त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, जास्त नाही, थोडंसंच, नाही तर अजून ते खारट होणार. एकदम थोडंसं मीठ. आता आपल्याला कांदा मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे तांबूस होईपर्यंत. आणि मस्तपैकी तांबूस करायचे, जेणेकरून आपली कोलंबी चांगली होईल. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, फास्ट नाही ठेवायचा, नाही तर कांदा सगळा आपला जळणार. मस्तपैकी त्याला आता लाल होईपर्यंत, तांबूस होईपर्यंत आपल्याला त्याला मस्तपैकी हलवायचं. असं त्याला मस्तपैकी आपल्याला तांबूस व्हायचं आहे कांद्याला. आणि त्या आपण टाकूया थोडीशी हळद, मगाशी घेतलेली तेवढीच, तर नाही, थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही. आपण मस्तपैकी कांदा थोडासा कांदा आपण आता मस्तपैकी कांदा झालाय तांबूस. आपण त्यावर टाकूया कोलंबी परतवायला, जी आपण मगाशी घेतलेली आहे ती. अशा प्रकारे आपली कोलंबी गेलेली आहे कढई परतायला. आणि आपली रेसिपी कोलंबीची रेसिपी आपली अर्धवट राहणार. कोलंबी हवी ना, आता मस्तपैकी कोलंबीला परतवून घ्यायची, जेणेकरून आपल्याला ती टेस्ट येईल. आता कोलंबी परतवतोय तोपर्यंत वाढ बघा. परतवून होईपर्यंत वेळ जाणार, पण काय करणार, टेस्ट यासाठी वाटतं बघायला लागेल, नाहीतर टेस्टी कोलंबी कशी होईल. आता थोडासा गॅस वाढवूया आपण, जास्त नाही, थोडासा. आता मस्तपैकी कोलंबी परतवते आपण. तिखट टाकलेलं आहे, आपण मस्तपैकी कोलंबी त्यात परतवून घेऊया. ही कोलंबी मस्तपैकी आपण परतवून घेतलेली आहे. आता त्यात टाकूया आपण चिंचेचा गूळ, जो आपण मगाशी केलेला आहे. ज्याला आंबट हवे असतं ते थोडं जास्त टाका, ज्याला नको असतं ते खूप कमी टाका, म्हणजे टेस्ट येते कोलंबीला आपल्या. दही आपण सगळं मिक्स केलेलं आहे. आता आपण ह्याला एक थोडा वेळ शिजायला ठेवूया आणि नंतर चेक करूया आपली कोलंबी कशी झाली आहे. आता आपण शिजलेली कोलंबी बघूया, जी आपण मगाशी शिजायला ठेवलेली कशी झाली आहे. मस्तपैकी झणझणीत आणि लाल तिखट झालेली आहे. तिला आपण करूया आता एका डिशमध्ये सर्व.
ही कोलंबी आपली झालेली आहे सर्व डिशमध्ये. जी खायची आहे आता चपातीसोबत. ज्याला भातासोबत खायचं त्याने भातासोबत खाऊ शकतो, असं काही नाही आहे. पण आम्ही खाणार आहोत आता चपातीसोबत. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.